उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे। ज्या दिवशी हा भीषण अपघात झाला त्या दिवशी आपणही अजित पवारांसोबत त्याच विमानातून जाणार होतो असे जानकर यांनी सांगितले। मात्र काही कारणांमुळे त्यांचा हा प्रवास टळला आणि त्यांचा जीव बचावला। 28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता। बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे विमान कोसळलं। या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना महादेव जानकर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला। अपघाताच्या काही दिवस आधीच माझे अजित पवार यांच्याशी बोलणं झालं होतं असे त्यांनी सांगितले। यावेळी अजित पवारांनी मला सोबत बारामतीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं। जानकर म्हणाले की ठरल्याप्रमाणे मी अजित पवारांसोबत त्याच विमानातून प्रवास करणार होतो, परंतु त्या दिवशी मला मुंबईला पोहोचायला उशीर झाला। अजित पवारांचे विमान सकाळी लवकर निघणार होते। मी वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे माझा तो प्रवास रद्द झाला। जानकर म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अजित पवार यांचं निधन होणं हे राज्याचे मोठे नुकसान आहे। विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने आपला जीव वाचला असला तरी राज्याच्या एका मोठ्या नेत्याला आपण गमावले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला प्रभाव आहे। 2016 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री म्हणून काम पाहिलं होतं। अजित पवारांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच त्यांना या प्रवासाचे निमंत्रण होते। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं।